स्वरा, तुझ्या फॅन्टसीज काय होत्या ग? नाही म्हणजे तुला पण असा मुलगा हवा होता का? डॅशिंग, हँडसम, पैसेवाला, तुझ्या सगळ्या मुली बघून त्याला वेड्या असा वगैरे. हो, होत्या फॅन्टसीज. पण खरं सांगू का, तुला भेटल्यानंतर तुझ्या सगळ्या गोष्टी इतक्या आवडत गेल्या ना की मी माझ्या काय फॅन्टसीज होतात तेच विसरले. असं वाटतं की हेच तर हवं होतं मला. आणि शेवटी कितीही म्हटलं ना तरी मुलींना हा कम्फर्ट हवा असतो त्यांच्या पार्टनरकडून. मला तुझ्याकडून खूप कम्फर्टेबल फील होतं, म्हणून तू जसा आहेस तसाच मला खूप आवडतोस. म्हणजे जमतंय तर मला. चांगलंच जमतंय. बरं आता तू मला सांग, तुला कशी मुलगी हवी होती? जिवंत. निनाद. मस्करी मस्करी करतोय. मला पण ना अगदी तुझ्यासाठीच मुलगी हवी होती. म्हणजे खरं सांगायचं तर ना मुलांच्या जास्त अपेक्षा नसतात ग. त्यांना फक्त भांडण न करणारी मुलगी हवी आणि त्यांना समजून घेणारी. बास बास बास, कळला तुझा टोमणा. बरं ऐक ना, या विकेंडला काय करतेस? या विकेंडला तसा काही प्लॅन नाहीये. माझ्या रूमवर भेटूया का? रूमवर का? राहुल घरी नाहीये, तो त्याच्या मित्रांसोबत पिकनिकला जाणार आहे. तर म्हटलं आपण दोघं भेटलो असतो, एकांतात थोडा वेळ मिळाला असता, काहीतरी छान जेवण बनवलं असतं, खाल्लं असतं, खूप वेळ एकत्र घालवला असता. अच्छा. काय झालं? तू कम्फर्टेबल नाहीयेस का? नाही, असं काहीच नाही. भेटूयात की. नक्की. हो, भेटूयात. रंग है सारे धुंद धुंद मन कुंद कुंद रे सासना मिठी तुझी ही हवी हवी अन नवी नवी भावना. हो चमचम चांदण टिपुर टिपुर नभी काहुर काहुर मनी साजणे धडधड वाढत आतुर आतुर तने अधीर अधीर जीव गुंफुरे. ठाऊक नाही मलाच काय होते असे सांगना. गुंतत जातो तुझ्यात मी हे पाहता क्षणी तुला. प्रेमाच्या या कोण खुणांना जाणून घे साजना. तुझ्या सवे जीव गुंतणे, तुझ्या सवे वाट चालणे, तुझ्या सवे तुझ्या सवे जीव गुंतणे, तुझ्या सवे वाट चालणे, तुझ्या सवे. या 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 मॅडम या. मॅडम वगैरे काय? मग काय म्हणू? बाबू, शोना, पिल्लू की राणी? निनाद, मी काय म्हणते, आपण खाऊन घेऊयात का आधी? तू म्हणाला होतास तू काहीतरी स्पेशल करणार आहेस. तुला खाण्याशिवाय दुसरं दिसत नाही ना काही? खपरे. बनवणार आहे म्हणजे बनवतोय, पण मला असं जेवण काही भारी जमत नाही. मी फक्त तुझ्यासाठी ट्राय करणार. असं काय बनवतोयस? सरप्राईज. ओळख बघू. चिकन बिर्याणी? मस्त चुकलीस. मग अंडापुरची? पुन्हा चुकलीस. चल आता बनवायला मदत कर मला, मग मी दाखवतो काय आहे ते. चल 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 चल. काय? डॅन डॅन डॅन. तू पावभाजी बनवतोयस? अगदी बरोबर ओळखलंस. केवढं काहीतरी वेगळं बनवतोयस रे तू. हो ना? हो. पण तुझ्यासाठी हे म्हणजे? पाव. तुला पाव खूप आवडतात ना? म्हणजे सुक्क दिलं तरी पण तू नुसते खातेस. गप ना. माझी काकू आहे ना, ती पावभाजी खूप छान बनवायची. मी तिच्याकडूनच शिकलो. पण मला कांदा कापता येत नाही. कापून देते का? दिसतंय ते. मी तोपर्यंत बाकीच्या भाज्या साफ करून घेतो.
कशी झाली? छान झालंय. हो ना. मी छान आहेच, म्हणजे मी छान बनवतोच. मला ना कौतुक करायला चांगलं जमतं. तुझ्यासारखं नाही कच्चेच राहिले आणि हे आणि ते. कसं एवढं वाईट नव्हतं केलं मी. याच्यापेक्षा वाईट केलेलं माहितीये का तुला? मी तुला भरवते आता. हा. पण खरंच चांगली झाली. हो ना. वा. मला वाटलं नव्हतं तुला एवढं चांगलं जमेल ते. नको प्लीज. काय प्रॉब्लेम काय? निनाद, मला आत्ताच हे सगळं नाही करायचंय. म्हणजे लग्नाआधी. आपण जेव्हा चॅटिंग करायचो त्यावर सगळं बोलायचोच की. ते काय होतं मग? आपण जेव्हा एकांतात एकमेकांना भेटतो तेव्हा आपल्याला अजून एकांत हवा असतो. ते काय असतं मग? निनाद, एकांत हवा म्हणजे मला तू हवास सोबत. मला तुझ्याबद्दल जाणून घ्यायचंय, माझ्याबद्दल तुला सांगायचंय. आणि मला हे सगळं करायला खरंच काही हरकत नाहीये. पण आपण या सगळ्या गोष्टींसाठी तयार आहोत का? की फक्त आता वाटतंय म्हणून करायचं? निनाद, ही गोष्ट ना आपल्या दोघांच्या आयुष्यातली सगळ्यात स्पेशल मोमेंट असणार आहे. आणि ती मला अशीच नाही वाया घालवायची. पण सगळेच कपल्स करतात की. त्यामुळे ना अटॅचमेंट वाढते. पण मला इमोशनली अटॅच व्हायला जास्त आवडतं. आत्ता आपण जवळ असताना कुणीतरी आलं तर, किंवा कोणीतरी बघितलं तर, कोणाला तरी कळलं तर काय होईल, या भीतीखाली मला जवळ नाही यायचंय. आपण काहीतरी चुकीचं करतोय, काही फिलिंग नकोय मला. निनाद, मला माहितीये यात काही चुकीचं नाहीये. पण तूच म्हणतोस ना की जी गोष्ट आपल्याला पटत नाही ती नाही करायची. आताही प्लीज घे ना समजून. ओके ओके, शांत. तू कम्फर्टेबल नाहीयेस ना, तर नको जाऊया आपण पुढे. मला सगळ्यात जास्त तू महत्वाचीच. थँक्यू. आय एम सॉरी. इट्स ओके. निनाद, तुला राग नाही ना आलाय माझा? नाही, उलट मला ना एक गोष्ट खूप छान वाटली. कोणती? तू म्हणालीस ना की तुला माझ्याशी लग्न करायचंय. निनाद, अरे 2 वर्ष एकत्र होतो आपण. तू कधीच नाही हा विषय काढलास. सहसा मुलं विचारतात ना आधी. हो, म्हणजे मला वाटलं नसेल असं नाहीये. माझी परिस्थिती तुला माहितीच आहे ना. माझी इच्छा असूनही मी बोलू नाही शकतो. आपण एकत्र आहोत ना, मग होईल सगळं ठीक. आणि काही का असे ना, तू जसा आहेस तसाच मला खूप आवडतोस. आणि मला तू. तुला जवळ आलेलं चालतं का? दिनास,